ज्यांनी तुमच्यावर उपकार केले त्यांना विसरू नका. यातला जो पहिला मुद्दा आहे तो लिहून घ्या. देव स्वतः उपकार करणाऱ्यांना विसरत नाही. पहिली गोष्ट या विषयातली जी पहिली गोष्ट आहे ती लिहून घ्या. देव स्वतः उपकार करणाऱ्यांना विसरत नाही. आता आपण आजचा हा जो मुद्दा आहे तो पवित्र शास्त्रातून काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आता देवाने आपल्याला निवडलेलं आहे अशासाठी की देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपण कराव्या आणि ज्या गोष्टी देवाला आवडतात त्यामध्ये हा पण भाग येतो की आपण एकमेकांवर उपकार जे आहे ते केले पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण एकमेकांवरती उपकार करतो तर त्या सर्व गोष्टींची जी काही नोंद आहे ती परमेश्वर देव ठेवत असतो. कारण परमेश्वर देव उपकार करणाऱ्या व्यक्तीला जो आहे आशीर्वाद देऊ इच्छित आहे. आणि आपल्याला जर आशीर्वाद पाहिजे असेल तर आपण देवाच्या दृष्टिकोनातून इतरांवर उपकार करणारे व्यक्ती जे आहे बनणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्र हे आपल्याला काय सांगतं हे समजून आपण घेणार आहोत. आणि कोणीतरी इब्री लोकांचं पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 10 काढा. आणि इब्री लोकांचा जो लेखक आहे तो देव हा उपकार करणाऱ्यांना विसरत नाही या संदर्भात काही महत्वाची गोष्ट जी आहे ना सांगताना आपल्याला दिसून येतो. आणि इब्री लोकांचा जो लेखक आहे अनेक पवित्र शास्त्राचे जे काही पंडित आहेत ते असं म्हणतात की इब्री लोकांच्या पत्राची जी काही लेखणी आहे ती पाऊलाच्या पत्राच्या लेखणीला मॅच करते. म्हणून इब्री लोकांच्या पत्राचा लेखक हा संत पाऊल असू शकतो अशा प्रकारचं अनुमान ते देतात. पण लेखक कोण आहे हे माहिती नाही. पण जो कोणी लेखक इब्री लोकांच्या पत्राचा आहे तो त्या पत्रामध्ये देव उपकार करणाऱ्यांना विसरत नाही या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगताना आपल्याला दिसून येतो. बघा, कोणीतरी इब्री लोकांचं पत्र 6वा अध्याय आणि वचन 10 वाचण्याकरता मदत करा. कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती विसरून जाण्यास तो अन्याय नाही. येस, व्हेरी गुड. आता बघा, ह्या वचनातून आपल्याला हे समजतं की देव अन्यायी नाहीये. देव हा अन्यायी नाहीये की तो आपण करत असलेली कार्य व पवित्र जनांची करत असलेली जी सेवा आहे ना तो विसरून जाईल. देवाने आपल्याला यासाठी निवडलेलं आहे की आपण ह्या भूतलावर राहत असताना देवाला आवडणाऱ्या गोष्टी कराव्या. आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट जर काय आहे तर ती आहे उपकार करणं. देवाने आपल्याला एकमेकांवरती उपकार करण्यासाठी निवडलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण एकमेकांवरती उपकार करतो त्यावेळेला परमेश्वर देव त्याची जी काही नोंद आहे ती तो करत असतो. आणि परमेश्वर देव आपल्याला त्याच्या वचनातून हे सांगताना दिसून येतो की देव अन्यायी नाहीये. परमेश्वर जो आहे ना तो अन्यायी नाहीये. आपण करत असलेली जी काही सेवा आहे, आपण करत असलेले जे काही उपकार आहे, आपण करत असलेले जे काही कार्य आहे ना तो त्या ठिकाणी मुळीच जो आहे तो विसरत नाही. मुळीच परमेश्वर देव जो आहे ना आपण केलेले जे काही उपकार आहे ते तो विसरत नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला एक व्यक्ती पाहायला भेटतो ज्याने एका राजावरती उपकार जे आहे ते केलेले होते. पवित्र शास्त्रामध्ये एका व्यक्तीला आपण पाहतो की ज्याने राजावरती उपकार केले होते त्याचा प्राण वाचवून. आणि तो व्यक्ती आपल्याला एस्तेरच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. ज्या वेळेला आपण एस्तेरचं पुस्तक 6वा अध्याय आणि 1 ते 3 वचन ज्या वेळेला आपण वाचतो ना तर एस्तेरच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या 1 ते 3 वचनामध्ये
आपल्याला हा जो व्यक्ती आहे तो पाहायला भेटतो आणि ह्या व्यक्तीचं नाव मर्दखाय आहे. आणि मर्दखायाने अहश्वरोश जो राजा आहे ना त्याचा जो प्राण आहे तो वाचवला होता. त्याचा प्राण वाचवून त्याने त्याच्यावरती उपकार जे आहेत ते केलेले होते. आणि मर्दखायाने केलेले जे काही उपकार आहे ना त्याची नोंद परमेश्वर देवाने ही ठेवलेली होती. आणि म्हणून परमेश्वर देवाने मर्दखायाला जे आहे ना त्याच्या उपकाराचं प्रतिफळ जे आहे ते देण्याचं ठरवलेलं होतं. आणि मग त्याला त्याच्या उपकाराचं प्रतिफळ देण्याकरता कोणत्या प्रकारच्या घटना ह्या अध्यायामध्ये घडलेल्या आहे ते आपण समजून घेणार आहोत. आणि कशा प्रकारे मर्दखायाने राजावरती केलेले जे उपकार आहे त्याचं प्रतिफळ त्याला जे आहे ना मर्दखायाला त्याचं प्रतिफळ जे आहे ते देण्यात आले हे आपण समजून घेऊ. कोणीतरी वचन वाचण्यासाठी मदत करा. या रात्री राजाची झोप उडाली तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच्या पुढे वाचला. त्यात हा मजकूर होता, अहश्वरोश राजाच्या द्वारपालांपैकी 2 खोजे बिगतान व तेरेस यांनी राजावर हात टाकण्याचा बेत केल्याची मर्दखायाने खबर दिली. तेव्हा राजाने विचारले की या कामगिरीबद्दल मर्दखायाचे काही गौरव अथवा मान सन्मान करण्यात आला काय. त्याच्या खिदमतीत असलेल्या सेवकांनी त्याला सांगितले त्याच्या बाबतीत काही एक करण्यात आले नाही. येस, व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की मर्दखाय जो आहे ना मर्दखायला एक अशी बातमी जी आहे ती ऐकायला मिळाली. आणि ती बातमी राजाच्या प्राणासंदर्भात होती. कारण वचन स्पष्टपणे ज्यावेळेस आपण वाचतो ना तर या ठिकाणी लिहिलेलं आहे 2च्या अ भागामध्ये की जे काही द्वारपाळापैकी 2 खोजे आहे ना बिगतान व तेरेस ह्यांनी राजावर हात टाकण्याचा त्या ठिकाणी जो आहे ना प्रयत्न किंवा त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या ठिकाणी षडयंत्र जे आहे ते त्यांनी केलेलं होतं. आणि ही गोष्ट ज्यावेळेला मर्दखायच्या कानावर गेली त्यावेळेला मर्दखायने राजाचे जे काही प्राण आहे ना हे ह्या द्वारपाळांपासून काय केलं म्हणजे का वाचवले होते. आणि लक्ष द्या ह्या ठिकाणी आपण पाहतो की मर्दखायने राजावरती केलेले जे काही उपकार आहे ना त्या उपकाराची जी काही नोंद आहे ती परमेश्वर देवाने ठेवलेली होती. आणि केवळ परमेश्वर देव हा उपकाराची जी काही आपण पाहतो जी काही उपकार करण्यात आलेले आहे केवळ त्याची नोंद परमेश्वर ठेवत नाही तर त्याबद्दलचे जे काही आशीर्वाद आहे किंवा त्याबद्दलचे जे काही प्रतिफळ आहे ते देखील परमेश्वर देव हा देत असतो. आणि वचन सांगते की त्या रात्री राजाची जी काही झोप आहे ना ती काय झाली का ती उडाली. राजाची जी झोप आहे ना ती काय झाली ती उडाली. आणि ती का उडाली माहिती का कारण देवाला मर्दखायला जे आहे ना त्याने राजावर केलेल्या उपकाराचं प्रतिफळ जे आहे ते द्यायचं होतं. आणि हा संपूर्ण अध्याय जर तुम्ही वाचला तर कशा प्रकारे मर्दखायला त्याच्या उपकाराचं प्रतिफळ जे आहे राजाकडनं परमेश्वर देवाने देव केलं याविषयीचं वृत्तांत आपल्याला ह्या संपूर्ण 6व्या अध्यायामध्ये जे आहे तो पाहायला मिळतो. लक्ष द्या देवाने आपल्याला का निवडलेलं आहे आपली निवड ही देवाने का केलेली आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि जर हे आपल्याला समजलं तर आपण त्या अनुषंगाने कार्य देखील करू लागतो. आपण त्या अनुषंगाने देवाला आवडणाऱ्या गोष्टी देखील करू लागतो. आणि देवाला काय आवडतं माहिती का देवाला आवडतं की तुम्ही एकमेकांवरती उपकार केले पाहिजे. तुम्ही एकमेकांवरती जे आहे ना उपकार केले पाहिजे हे देवाला ह्या दिवसांमध्ये तुमच्याकडनं जे आहे ना अपेक्षित आहे. आणि देवाला जे अपेक्षित आहे ते ज्यावेळेला आपण करतो ना तर निश्चित अर्थाने देव आपल्या त्या कार्याची किंवा त्या उपकाराची नोंद ठेवतो. आणि योग्य वेळी परमेश्वर देव हा आपल्याला त्याबद्दलचं प्रतिफळ जे आहे ते देत असतो. आणि म्हणून एकमेकांवर उपकार करणं विसरू नका. देवाने निवडलेलं आहे एकमेकांवरती उपकार करण्यासाठी. आणि देव अन्यायी नाहीये की तो आपण केलेल्या उपकाराची लोकांवर आपण केलेल्या उपकाराची तो जाणीव ठेवणार नाही. देव एवढा अन्यायी नाही. त्याला आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टी ज्या आहे ना त्याला माहिती आहे. आणि म्हणून एकमेकांवरती आपण उपकार केले पाहिजे. दुसरी गोष्ट येशू उपकार विसरला नाही.
मुद्दा क्रमांक 2 लिहा. येशू देखील उपकार विसरला नाही. लक्ष द्या, येशू ह्या भूतलावरती मानव देहामध्ये राहून जीवन जगत असताना त्याच्यावरती देखील उपकार जे आहेत ते करण्यात आलेले होते. आणि कोणत्या परिवाराने येशूवरती उपकार केलेले होते हे समजून घेण्याकरता आपल्याला योहानाचं जे पुस्तक आहे 11वा अध्याय संपूर्ण जर वाचला तर त्या 11व्या अध्यायामध्ये एक परिवार दिसून येतो. ज्या परिवारामध्ये 2 बहिणी आणि एक भाऊ आहे. आणि ते 2 बहिणीचे नाव मार्था आणि मरिया आहे आणि भावाचे नाव काय आहे? लाजर आहे. आणि वचन स्पष्टपणे सांगतं की येशू वारंवार यांच्या घरी जे आहे जात असे. वारंवार येशू जो आहे ना यांच्या सोबत सहभागिता जी आहे ती करत असे. आणि हे जे बहीण भाऊ आहे हे येशूला फार जीव लावणारे होते. येशूला फार मदत करणारे होते. येशूवर फार प्रीती करणारा हा परिवार होता. आणि लक्ष द्या, येशू ह्या परिवाराचे जे काही उपकार आहे ना ते तो विसरलेला नव्हता. येशूला ह्या परिवारातील लोकांच्या उपकाराची काय होती माहिती का? जाणीव होती. आणि लक्ष द्या, येशूला ह्या परिवाराच्या लोकांनी त्याच्यावर केलेले जे काही उपकार आहे ना त्याची जाणीव असल्या कारणामुळं येशू त्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीवरती जे आहे ना प्रीती करत होता. येशू त्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीवर जे आहे ना प्रीती करत होता. बघा वचन 11वा अध्याय, योहानचं पुस्तक 11वा अध्याय वचन 5 काय सांगितले पहा. योहान 11वा अध्याय वचन 5. मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती. व्हेरी गुड. मार्था, तिची बहीण मरिया आणि लाजर ह्यांच्यावर येशू प्रीती करत होता. का येशू ह्या बहीण भावावरती प्रीती करायचं माहिती का? कारण ह्या बहीण भावांचे येशूवरती उपकार होते. वचन सांगतं की येशू यांच्या घरी विश्रांतीसाठी जे आहे ना जात असायचा. लक्ष द्या, येशूने ह्या बहीण भावांच्या उपकारांची एक जाणीव जी आहे ती ठेवली ती. आणि आपण पाहतो न केवळ येशूने ह्या बहीण भावांची उपकाराची जाणीव ठेवली, परंतु ज्या वेळेला हा परिवार दुःखामध्ये होता, ज्या वेळेला हा परिवार रडत होता, त्यावेळेला येशू ह्या परिवारामध्ये त्यांच्या दुःखात सामील झालेला आपल्याला पाहायला भेटतो. न केवळ येशू त्यांच्या दुःखामध्ये सामील झालेला आहे, परंतु येशूने त्यांचं दुःख निवारण देखील केलेलं आहे, मेलेल्या लाजराला जिवंत करून. लक्ष द्या, जे तुमच्यावरती उपकार करतात ना त्यांचे उपकार कधीही जे आहे ते आपण विसरायला नको आहे. जे आपल्यावरती उपकार करतात ना त्यांचे उपकार आपण कधीही विसरायला नको आहे. किंवा देवाने जर आपल्याला इतरांवरती उपकार करण्यासाठी निवडलेला आहे ना तर आपण इतरांवरती उपकार करणं कधीही जे आहे ते सोडायचं नाही आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशू देखील ह्या बहीण भावांचा जो काही उपकार आहे त्याच्यावर करण्यात आलेला तो विसरलेला नव्हता. हो, तो त्या ठिकाणी विसरलेला नव्हता. लक्ष द्या, येशूच्या जीवनातून आपण काय शिकतो? येशू हा उपकाराची जाणीव ठेवणारा होता. न केवळ येशू हा उपकाराची जाणीव ठेवणार होता, पण ज्या लोकांनी त्याच्यावरती उपकार केले ते लोक ज्या वेळेला अडचणीमध्ये पडले, ते लोक ज्या वेळेला समस्येमध्ये अडकले, ते लोक ज्या वेळेला रडत होते, ते लोक ज्या वेळेला दुःखामध्ये होते, त्यावेळेला येशूने जाऊन त्या लोकांबरोबर सहभागिता केलेली आहे. येशूने जाऊन त्या लोकांचं सांत्वन केलेलं आहे. येशूने जाऊन त्या लोकांची भेट घेतलेली आहे. येशूने जाऊन त्या लोकांना ते प्रीती केलेली आहे. येशूने जाऊन त्यांच्याबरोबर दुःख केलेलं आहे. येशूने त्यांच्या जीवनातील दुःखाचं निवारण जे ते केलेलं. लक्ष द्या, देवाने आपल्याला का निवडलेलं आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्याला ते समजलं ना आपण त्याप्रमाणे कृती केल्याशिवाय राहणार नाही. येशूला ही गोष्ट माहिती होती की त्याच्यावरती उपकार करण्यात आलेले आहे आणि येशूला ही गोष्ट माहिती असल्या कारणामुळं त्याने त्या उपकाराची जाणीव ठेवली. लक्ष द्या, आणि येशू त्या परिवारामध्ये त्यांच्या दुःखात प्रसंगामध्ये गेला, त्यांच्यावर त्याने प्रीती केली. आपण काय केलं पाहिजे? येशूच्या जीवनाकडे आपण बघितलं पाहिजे आणि येशूच्या जीवनातून आपण ह्या गोष्टी शिकलं पाहिजे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहून घ्या. पावलावर ज्यांनी उपकार केले त्यांचे तो नावाने आभार मानतो. तिसरा मुद्दा लिहून घ्या.
पावलावर ज्यांनी उपकार केले त्यांचे तो आभार मानतो. आता आपण ज्यावेळेला पावलाचे पत्र वाचतो तर पावलाच्या पत्रामध्ये आपण पावलाला अनेक वेळा काही लोकांचे नावं घेऊन जे आहे त्यांचे आभार मानताना जे आहे ना पाहतो. आणि पावलाने त्या लोकांचे आभार का मानले माहिती का? कारण ज्या वेळेला पाऊल हा अडचणीमध्ये होता, ज्या वेळेला पाऊल हा समस्येमध्ये होता, ज्या वेळेला पावलाला गरज होती त्या वेळेला ह्या लोकांनी पावलाला साथ दिली आहे. त्या वेळेला ह्या लोकांनी पावलाला मदत केलेली आहे. त्या वेळेला ही लोक पावलासोबत उभं राहिलेली आहे. आणि लक्ष द्या, ह्या लोकांचं नाव पावलाने त्याच्या पत्रामध्ये लिहून त्यांचे जे काही आभार आहे ते मानलेले आहे. ज्या वेळेला आपण रोमकरांचं पत्र 16वा अध्याय आणि 3 ते 5 वचन वाचतो ना, तर त्या ठिकाणी संत पाऊल हा विशेष करून काही लोकांचं आभार मानताना दिसून येतो, ज्या लोकांनी त्याच्यावरती उपकार केलेले होते. लक्ष द्या, ज्या वेळेला लोक तुमच्यावरती उपकार करतात ना, त्यावेळेला त्या लोकांबरोबर कृतज्ञतेने राहायला शिका. त्यावेळेला त्या लोकांचे आभार जे ते मानायला शिका. कारण देवाचं वचन ज्या वेळेला आपण बारकाईने वाचतो ना, तर देवाच्या वचनातून आपल्याला हे समजतं की पावलाने त्या लोकांचे आभार मानले ज्यांनी त्याच्यावरती उपकार केलेले होते, ज्यांनी त्याला मदत केली होती, ज्यांनी त्याला साथ दिली होती. बघा, कोणीतरी रोमकरांचं पत्र 16वा अध्याय आणि वचन 3 आणि 4 वाचा. ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस व अक्विला यांना सलाम सांगा. त्यांनी माझ्या जीवाकरता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे, तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्या मानतात. येस, व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे संत पौल ह्या ठिकाणी ख्रिस्त येशूमध्ये प्रिस्क आणि अकिला ह्यांचे आभार मानतो. आणि तो काय यांचे आभार मानत माहिती का? कारण पुढं वचन 4 मध्ये असं म्हणत आहे, त्यांनी माझ्या जीवाकरता आपला जीव धोक्यामध्ये घातला. लक्ष द्या, ह्या ठिकाणी संत पौल त्याच्यावर करण्यात आलेले जे काही उपकार आहे ना, त्याची तो जाण ठेवत आहे. आणि न केवळ तो जाण ठेवत आहे, परंतु त्या उपकाराबद्दल तो त्या लोकांना धन्यवाद पण देत आहे. त्या उपकाराबद्दल तो त्या लोकांचे आभार पण मानत आहे. आणि संत पौल ह्या गोष्टी त्याच्या पत्रामध्ये अनेक ठिकाणी करताना आपल्याला पाहायला भेटतो. ज्या वेळेला आपण 2 तिमोथी 4 अध्याय आणि वचन 19 वाचतो ना, तर 2 तिमोथी 4 अध्यायाच्या 19 वचनामध्ये देखील आपल्याला संत पौल हा नाव घेऊन जे आहे ना लोकांचे आभार मानताना दिसतो. कोणत्या? ज्यांनी संत पौलावरती उपकार केले होते. बघा वचन काय सांगत आहे. 2 तिमोथी 4 अध्याय आणि वचन 19. अकिला व अनेसिफराच्या घरची माणसे यांना सलाम सांग. येस, व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की संत पौल त्या लोकांना विसरत नाहीये ज्यांनी त्याच्या पडत्या बाजूमध्ये त्याला साथ दिली, ज्यांनी त्याचा जीव वाचवण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घातला, ज्यांनी पावलावरती उपकार केले ना, त्या लोकांना संत पौल विसरत नाही. संत पौल त्यांची जी नावं आहे ना त्याच्या पत्रामध्ये घेताना आपल्याला दिसून येतो. आणि त्या पत्रातून तो त्यांचे उपकार मानत आहे, तो त्यांचे आभार मानत आहे. ज्या वेळेला लोक तुमच्यावरती उपकार करतात त्या वेळेला त्या लोकांचे आभार मानायला कधीही विसरू नका. त्या लोकांबरोबर कृतज्ञतेने राहायला कधीही विसरू नका. त्या लोकांनी तुमच्या पडत्या बाजूमध्ये तुम्हाला साथ दिलेली आहे ना, तो प्रसंग कधीही विसरू नका. तो आठवत राहा आणि तो आठवून त्या लोकांना धन्यवाद देत राहा. किंवा तुम्ही ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती उपकार कराल ना, त्या वेळेला लक्ष द्या. चर्च हे फार महत्वाचं आहे. परमेश्वर देवाने आपल्याला का निवडलेलं आहे ही गोष्ट आपल्याला समजली तर आपल्याला त्याप्रमाणे कृती करता येईल. आणि ज्या वेळेला आपण कृती करू ना, त्या कृतीची तो निश्चित अर्थाने नोंद ठेवेल. आणि देवाने आपल्याला एकमेकांवरती उपकार करण्यासाठी निवडलेलं आहे. जर एखाद्याने आपल्यावरती उपकार केलेले आहे तर देवाने आपल्याला त्याचे आभार मानण्यासाठी, त्याच्याबरोबर कृतज्ञतेने राहण्यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. येशूने आभार मानले,
पौलाने आभार मानले. लक्ष द्या, मग आपण देखील आभार मानले पाहिजे. आपण देखील एकमेकांवरती उपकार केले पाहिजे. आपण देखील एकमेकांबरोबर कृतज्ञतेने जे आहे ना ते राहायला पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 4 लिहा. योसेफाने आपल्या भावांवर उपकार केले, त्यांचा सूड त्याने घेतला नाही. मुद्दा क्रमांक 4 लिहा. योसेफाने आपल्या भावांवर उपकार केले, त्यांचा सूड त्याने घेतला नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण योसेफाविषयी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचतो तर अतिशय क्रूरतेने योसेफा बरोबर त्याच्या भावांनी जी आहे ना ती वागणूक केलेली होती. आणि इतकी वाईट वागणूक ही योसेफाला त्याच्या भावांकडनं मिळाल्यानंतर पणही आपण काय पाहतो की योसेफाने त्यांच्या भावांवर जे आहे ना योसेफाने त्याच्या भावांवर जे आहे ना उपकार केले. योसेफाने त्याच्या भावांनी त्याच्या बरोबर ज्या प्रकारची वागणूक केली ना त्याच्या दुप्पट क्रूर वागणूक करून सूड जे आहे तो घेतला नाही, बदला जे आहे तो घेतला नाही. योसेफ हा उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 50व्या अध्यायाच्या 21 वचनामध्ये फार महत्वाची गोष्ट त्याच्या भावांना जे आहे ना सांगताना आपल्याला दिसून येतो. आणि बघा योसेफ हा उत्पत्ती 50:21 मध्ये काय म्हणत आहे त्यांच्या भावांना. तर आता जीव नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन. या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे आपल्याला वचन 21 मध्ये योसेफ आपल्या भावांबरोबर किती कृपाळूतेने बोलताना दिसून येत आहे. योसेफ आपल्या भावाबरोबर बोलत असताना बघा योसेफाने त्यांच्यावरती अन्याय करणाऱ्यांना धान्य पुरवलं. मोठा दुष्काळ जो आहे ना त्या ठिकाणी पडलेला होता. आणि योसेफाचे भाऊ ज्या वेळेला धान्य घेण्यासाठी त्याच्याकडे गेले ना त्यावेळेला योसेफ जो आहे ना योसेफ सहज त्यांच्या वाईट वागणुकीचा बदला घेऊ शकला असता. कारण योसेफ त्यावेळेला फार मोठा राजानंतरचा व्यक्ती होता. तो सूड घेऊ शकला असता. त्याच्याबरोबर जी काही वाईट वागणूक केली त्याची त्या वाईट वागणुकीचा त्याने बदला घेतला असता. पण त्याने बदला नाही घेतला. त्याने जे आहे ना त्याच्या भावांना अन्न दिलं, सूड नाही घेतलं त्याने. तो जो आहे ना त्याच्या भावांबरोबर अतिशय कृतज्ञतेने अतिशय सौम्यतेने जे आहे ना वागला. तो त्यांना हे पण सांगत आहे की तुम्ही माझं वाईट योजलं, तुम्ही माझं वाईट केलं, पण मी तुमचं वाईट करणार नाही. मी तुमचं वाईट जे आहे ना ते योजणार नाही. लक्ष द्या, योसेफाने जे आहे ना त्याचे जे भाऊ आहे त्याच्या भावांनी त्याला दिलेला जो काही त्रास आहे ना तो पूर्णपणे तो जो त्रास आहे ना तो त्या ठिकाणी तो विसरलेला होता. आणि त्याने त्याच्या भावांवरती जे आहे तो उपकार केले होते. लक्ष द्या, या ठिकाणी आपण काय पाहतो, अनेक वेळा जे आपल्यावरती अन्याय करतात त्या अन्याय करणाऱ्या लोकांबद्दल आपण आपल्या मनामध्ये वर्षानुवर्ष जे आहे सूड घेण्याची भावना ठेवतो. जे लोक आपल्याबरोबर वाईट वागलेले आहे, ज्या लोकांनी आपल्यावरती अन्याय केलेला आहे, ज्या लोकांनी हेतुपुरस्सर आपल्याला त्रास दिलेला आहे, अशा लोकांबद्दल आपण आपल्या मनामध्ये वर्षानुवर्ष जे आहे ना सूड घेण्याची भावना ठेवतो. आपण त्यांना क्षमा करत नाही. पण देवाने आपल्याला ह्या वृत्तांतातून काय शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं योसेफाने आपल्या भावांचा सूड घेतला नाही, त्या उलट त्याने त्यांना धान्य दिलं, त्या उलट त्याने त्यांच्यावरती उपकार केले, त्या उलट त्याने त्यांना जवळ केलं, त्या उलट त्याने त्यांची समजूत काढली, त्या उलट त्याने त्यांच्यावरती प्रीती केली. हेच तर आपल्याला करायचं आहे. हे करण्यासाठी तर देवाने आपल्याला निवडलेलं आहे. हे करण्यासाठी तर देवाने आपल्याला पाचारलेलं आहे.
हे करण्यासाठी तर देव आपल्याला कळालेला आहे, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. परंतु आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. याचं देवाला फार फार याचं वाईट वाटतं देवाला. चर्च, लक्ष द्या. योसेफाने आपल्या भावांवरती उपकार केले. त्याचे भाऊ उपकार करण्यासारखे होते का? नव्हते. त्याचे भाऊ क्षमा करण्यासारखे होते का? नव्हते. का? कारण त्याच्या भावांनी अतिशय क्रूरतेने त्याच्याबरोबर वर्तन जे आहे ते केलेलं होतं. पण एवढं क्रूरतेने वर्तन केल्यानंतर पण जर योसेफाकडं त्यांना क्षमा करण्याचं हृदय आहे, योसेफाकडं त्यांच्यावरती उपकार करण्याचं हृदय आहे, योसेफाकडं त्यांना जवळ करण्याचं हृदय आहे, तर मग हे हृदय आपल्याकडे पण असलं पाहिजे. हे हृदय जे आहे ना आपल्याकडे पण असलं पाहिजे. आपण एकमेकांवरती उपकार केले पाहिजे. आपण एकमेकांना जवळ केलं पाहिजे. आपण एकमेकांची जे आहे ना काळजी घेतली पाहिजे. आपण एकमेकांना जे आहे ना क्षमा केली पाहिजे. हो, योसेफाकडनं ह्या गोष्टी आपल्याला जे आहे ना चर्च, ह्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. आणि हे शिकणं आणि ह्याप्रमाणे चालणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, 5वा मुद्दा, उपकार न ठेवणे किंवा उपकार न मानणे हे पाप आहे. अनेक वेळा आपल्यावरती उपकार जे आहेत ते केले जातात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, परंतु त्या उपकाराची आपण जर जाण ठेवली नाही तर ते पाप आहे. आणि हे पाप आपण आपल्या जीवनामध्ये कधीही करू नये अशी देवाची इच्छा आहे. का माहिती का? कारण शेवटल्या काळामध्ये अनेक असे लोक जे आहे ना उदयास येतील की त्यांच्यावर केलेल्या उपकाराची जी काही जाणीव आहे ती ते ठेवत नाही. कारण वचन स्पष्टपणे सांगतं 2 तिमोथी 3 अध्याय आणि वचन 2 पहा काय म्हणत आहे. 2 तिमोथी 3 अध्याय आणि वचन 2 मध्ये आपल्याला ती लोक पाहायला भेटतात जी उपकाराची जाण ठेवत नाही, जी उपकार जे आहे त्यांच्यावर करता ते विसरून गेलेले. कोणतरी वाचते वचन? 2 तिमोथी 3 अध्याय आणि वचन 2. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र. यस, उपकार न स्मरणारे. अशा प्रकारची जी काही पिढी आहे ना ती उदयास जी आहे ती आलेली आहे. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो? जर आपल्यावरती एखाद्या व्यक्तीने उपकार केलेले आहे तर त्या उपकाराची आपण जाण ठेवली पाहिजे. आणि जर आपण त्या उपकाराची जाण ठेवली नाही तर ते पाप आहे. आणि अशा प्रकारचं पाप अनेक जण करत आहे, पण आपण ते करू नये. का? कारण आपण देवाची निवडलेले लेकरं आहोत, त्याचे लोक आहोत. आणि हे पाप आपण करू नये अशी देवाची इच्छा आहे. पवित्र शास्त्रामध्ये लूका सुवर्तमान 17 अध्याय आणि 17 वचन जेव्हा आपण वाचतो ना तर वचन स्पष्टपणे सांगते की त्या ठिकाणी येशूने 10 कुष्ठरोग्यांना बरं केलेलं होतं. 10 ते कुष्ठरोगी आहे ना त्या 10 कुष्ठरोग्यांना येशूने बरं केलेलं होतं. तुम्हाला माहिती का? 10 कुष्ठरोग्यांमधून फक्त एकच कुष्ठरोगी जो बरा झालेला होता ना, ज्याला उपकाराची जाणीव होती, तोच येशूकडे आला. बाकीचे 9 नाही आले. बघा, वचन स्पष्टपणे सांगते. ज्या वेळेला आपण लूका सुवर्तमान 17 अध्याय ज्यावेळेला आपण काढतो ना तर लूक 17 अध्यायामध्ये आपल्याला त्या 10 कुष्ठरोग्यांसंदर्भात वाचायला मिळतं. आणि ते जे 10 कुष्ठरोगी आहेत ना त्या 10 कुष्ठरोग्यांना येशूने बरं केलेलं असताना किती जण येशूकडे परत आलं ते आपण समजून घेणार. वचन 17 कोणतरी वाचा. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कुठे आहेत? हा, येशूने त्याला प्रश्न विचारला. 10च्या 10 बरे झाले होते, मग बाकीचे 9 कुठे गेले? ते जे 9 आहे ना त्यांना उपकाराची जाणीव नव्हती. ते जे 9 आहेत ना त्यांनी देवाचे उपकार काय केले माहिती का? त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ते सिरियसली घेतले नाही. आज देखील अनेक लोक देवाचे जे उपकार आहे ना
त्याची जाण नाही ठेवत. अनेक लोक चर्च, अनेक लोक देवाने आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण आपण ठेवली पाहिजे. माझ्याकडे ज्या वेळेला नवीन गाडी ज्या वेळेला आली, ज्यांनी मला ती दिली, त्यांची उपकाराची जाण अजून पण मला आहे. त्यांच्याबरोबर माझा फोटो आहे. त्यांनी त्यांचं सर्वात मोठं घर विकून टाकलं आणि त्यांच्याकरता राहण्यासाठी छोटंसं घर विकत घेतलं आणि उरलेले पैसे त्यांनी अनेक सेवकांना सेवेसाठी गाड्या मिळवा म्हणून दिल्या. त्याच्यातलं मी एक सेवक आहे. आणि तुम्हाला माहिती का, ज्यावेळेला ती गाडी मला भेटली त्यावेळेला मी देवाकडे प्रार्थना केली की देवा, ही गाडी तुम्हाला दिली, तुझे आभार मानतो, पण मी ह्या गाडीला एक चांगलं नाव जे ते देऊ इच्छितो, ते नाव मला तू सांग. आणि देवाने ते नाव मला सुचवलं, गॉड्स प्रॉपर्टी. लक्ष द्या, देवाने आपल्यावर केलेले जे काही उपकार आहे ना, त्याची जाण आपल्याला ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देणं फार गरजेचं आहे. आपण देवाचे जे उपकार आहे ना, ते त्याकडे दुर्लक्ष करणार आपण नसावं. हे 10 कुष्ठरोगी होते, देवाने ह्या 10 कुष्ठरोग्यांना बरं केलं होतं, पण 9 जण देवाच्या उपकाराला विसरून गेले होते. एकच व्यक्तीने देवाच्या उपकाराची जाणीव ठेवली, तो देवाकडे परत आला देवाचे आभार मानण्यासाठी. आपण आपल्या जीवनातून देवांना धन्यवाद देत आहोत का? देवाकडे येत आहोत का? देवाने आपल्यावर केलेले जे उपकार आहे त्याबद्दल आपण देवाला जे आहे ते धन्यवाद देतो का? आज आपल्याकडे जे काही आहे ते सर्व देवाचे देणं आहे, देवाचे आशीर्वाद आहे. जे काही आहे, जे पण तुमच्या डोळ्यांना दिसतं किंवा तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये देखील तुम्ही जिवंत आहात, हीच फार मोठी देवाची दया आहे, देवाचे उपकार आहे आपल्यावर झालेले. चर्च, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे आणि म्हणून देवाचे उपकार आपण मानले पाहिजे. देवाचे जे उपकार आहे ते आपण मानणं फार फार आणि फार गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण देवाचे उपकार मानतो, देवाचे उपकारची जाणीव आपण ठेवतो ना, देव आपल्याला अधिक आणि अधिक आशीर्वाद करत असतो. 6वा मुद्दा क्रमांक 6 लिहा. दाविदाने योनाथानाच्या परिवारावर उपकार केले. मुद्दा क्रमांक 6 लिहा. दाविदाने योनाथानाच्या परिवारावर उपकार केले. दावीद आणि योनाथान यांच्याविषयी अनेक गोष्टी तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये जे आहे ना ते पाहायला भेटते. योनाथान आणि दावीद हे खूप चांगले मित्र होते, खूप चांगले मित्र. त्याचे द्या. आणि दावीद हा ज्या वेळेला राजा झाला ना, त्यावेळेला दाविदाने त्याचा मित्र योनाथान याचा जो परिवार आहे ना त्याच्यावरती उपकार करण्याचं ठरवलं होतं आणि त्याने त्याच्या परिवारातील लोकांवरती उपकार केले. बघा, अतिशय स्पष्टपणे देवाचं वचन जे आहे ना, 2 शमूएल 1 अध्याय, 2 शमूएल 9 अध्याय आणि 1 वचन आपण वाचतो ना, त्या ठिकाणी दावीद राजा स्वतः लोकांना विचारत आहे, ज्याच्यावर मी उपकार करावे असा कोणी योनाथानाच्या घरातील व्यक्ती इथे आहे का? आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी होता, एक व्यक्ती त्या ठिकाणी होता. आणि तुम्हाला माहिती का, त्या व्यक्तीचे नाव मफी बोशेत होतं आणि हा दोन्ही पायानी अपंग होता, दोन्ही पायानी अपंग होता. ह्या मफी बोशेताला दावीद राजा जो आहे ना त्याने काय केलं माहिती का, त्याला बोलवून घेतलं आणि त्याला आपल्या जवळ ठेवलं आणि त्या व्यक्तीला त्याच्या बापाची जी काही जागा आहे, शेतमळ आहे, ते त्याला देण्यात आले. वचन स्पष्टपणे सांगतं की योनाथानाच्या मुलाला दावीद राजाने राज दरबारामध्ये जागा दिली. देवाने आपल्याला यासाठी निवडलेलं आहे की आपल्यावर ज्यांनी उपकार केले त्याची आपण जाण ठेवावी आणि त्या बदल्यात आपण देखील
वेळ आल्या प्रसंगी त्यांच्यावर उपकार करावे, त्यांच्या पडत्या बाजूमध्ये आपण त्यांना साथ द्यावी. ह्या ठिकाणी दाविदाने तेच केलेलं आहे. बघा, वचन स्पष्टपणे सांगतं, कोणीतरी 2 शमूएल 9 अध्याय आणि वचन 1 आणि वचन 7 वाचा. योनाथाना पितर्थ त्याच्यावर आपण दया करावी, असा शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय, अशी चौकशी दाविदाने केली. दावीद त्याला म्हणाला, भिऊ नकोस, तुझा बाप योनाथान याच्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझा बाप शौल याची सर्व जमीन तुला परत देईन आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावेस. व्हेरी गुड. बघा, अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की दावीद राजा जो आहे ना, ह्या ठिकाणी मफी बोशेत बिन योनाथान बिन शौल याच्या बरोबर बोलत आहे आणि त्याला म्हणताना बोलत आहे की भिऊ नको. कारण दाविदाला माहित होते की एका काळी योनाथाने कशा प्रकारे त्याच्यावरती दया केली होती. दाविदाला हे माहित होते की कशा प्रकारे एका काळी योनाथाने त्याच्यावरती उपकार केलेले होते आणि त्या उपकाराची फेड तो ह्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येत आहे. तो म्हणत आहे की तू माझ्या पंक्तीस नित्य भोजन करावेस, म्हणून माझ्या बरोबर मी तुझा बाप शाऊल ह्याच्या सर्व जमिनी ज्या आहे ना, मी तुला काय माहिती का, परत देईल. लक्ष द्या, आपण यातून काय शिकतो. जर तुमच्यावरती उपकार करण्यात आलेले आहे तर तुम्ही देखील इतरांवरती उपकार केले पाहिजे. त्या उपकाराबद्दल धन्यवाद दिला पाहिजे, त्या उपकाराबद्दल तुम्ही आभार मानले पाहिजे. हो, ही गोष्ट देव आपल्याकडनं अपेक्षित करतो. देवाला ही गोष्ट अपेक्षित आहे आपल्याकडनं. शेवटचा मुद्दा, देवाने आपल्यावर केलेल्या उपकाराची आपण आठवण ठेवावी. मुद्दा क्रमांक 7 लिहा. देवाने आपल्यावर केलेल्या उपकाराची आपण आठवण ठेवावी. काय आपण देवाने आपल्यावर केलेल्या उपकाराची आठवण ठेवतो का? आपण देवाच्या उपकाराची जाण ठेवतो का? ती आपण ठेवली पाहिजे, ही देवाचं आपल्याला म्हणणं आहे. कारण स्तोत्र संहिता 103:1 मध्ये आपल्याला परमेश्वर देवाने आपल्यावरती किती उपकार केलेले आहे हे जे आहे ना, आपल्याला समजण्यासाठी आणि त्या उपकाराबद्दल आपण देवाला कशा प्रकारे आभार मानले पाहिजे, कशा प्रकारे देवाला धन्यवाद दिला पाहिजे, कशा प्रकारे देवाच्या उपकाराची आपण जे आहे ना आठवण केली पाहिजे, या संदर्भात काही महत्वाची गोष्ट दावीद राजा 103 स्तोत्राच्या पहिल्या वचनामध्ये म्हणत आहे. बघा ते वचन काय म्हणत आहे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. यस, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. का नको विसरू? कारण तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुला शिक्षा करत नाही, तो तुझा न्याय करत नाही, तो तुला क्षमा करतो. का देवाची उपकाराची जाण आपण ठेवली पाहिजे? कारण तो आपले सर्व रोग बरे करतो, म्हणून तो आपल्याला ह्या जिवंताच्या भूमीमध्ये जिवंत ठेवतो, नागपुड्यामध्ये जीवनाचा श्वास ठेवतो. म्हणून देवाचे उपकार आपण मानले पाहिजे. तो आपल्यावर दया करतो, तो आपल्यावर करुणा करतो, तो आपल्याला चांगल्या चांगल्या उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. तीन काय, आपण दिवसभरामध्ये 4-5 वेळेस खातो, हे अन्न देतो कोण आपल्याला? ही परमेश्वराची देण आहे. हे संपूर्ण स्तोत्र जर वाचलं तर कशा प्रकारे परमेश्वर देवाने जे आहे ना, चर्च लक्ष द्या, कशा प्रकारे परमेश्वर देवाने आपल्यावरती उपकार केलेले आहे हे ह्या स्तोत्रातून आपल्याला समजण्यासाठी मदत होते. आणि म्हणून चर्च, देवाच्या उपकाराची आपण जाण ठेवली पाहिजे. जे आपल्यावरती उपकार करतात ना, आपण त्यांना कधीही विसरू नये, कधीही नाही, कधीही आपण त्यांना विसरू नये. ही देवाची आपल्याकडनं अपेक्षा आहे.
आपण एकमेकांवर उपकार केले पाहिजे आणि ज्यावेळेला आपल्यावरती कोणी उपकार करतं त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद म्हटलं पाहिजे, आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद दे, सर्वांना प्रेस लॉर्ड.